नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, डाळिंब शेती म्हणजे कमी पाण्यात जास्त नफा देणारे पीक, पण सध्या तेल्या पीन होलबोरर आणि बदलत्या हवामानामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. पण घाबरू नका, आज आपल्यासोबत आहेत डाळिंब क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ म्हणजे आदरणीय डॉक्टर जोंधळे साहेब. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे डाळिंब शेतीतील यशाची गुरुकिल्ली काय आहे, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो आता आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहे डाळिंब क्षेत्रातील यशस्वी होण्याची गुरुकिल्ली. तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार, मी अभिजित जोंधळे, फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेन तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी. ज्यावेळेस आपण टाकली या गावामध्ये फर्टिन ॲग्रोची ट्रीटमेंट चालू केली होती, त्यावेळेस आम्हाला अनंत समस्या आल्या की सर तुमचे खतं मागे असं आहे तसं. बरेच शेतकऱ्यांनी आम्हाला थोडंसं बाजूला ठेवलं बा तुमची खतं मागे म्हणून. पण पुढं चालून आम्हाला असे काही शेतकरी मिळाले की ते आमच्याबरोबर काम करायला तयार झाले आणि तयार झाले इथपर्यंत ठीक. पण आम्हाला तिथून पुढं निसर्गाने बराचसा त्रास द्यायला सुरुवात केली. दर महिन्याला पाऊस पडत होता, निसर्गाचं ते पावसाचं चालू झालं होतं, पण सेटिंगच्या काळामध्ये ज्यावेळेस फ्लॉवरिंग फुल उमलायचा टाईम आणि ब्लॅक थ्रिपचा अटॅक वाढला, त्याच्यामुळं सुद्धा सेटिंगला भरपूर प्रॉब्लेम येत होता. या सगळ्या संकटांवर मात करीत आज शेतकरी ह्या स्टेजला आलेला आहे. तुम्ही आज पाहू शकता फळाची जी साईज आहे की आत्ताच 300, 350, 400 प्लस साईज निघालेली. हे बघ इकडं पण म्हणजे ॲव्हरेज साईज जरी आपण आज जर बघितली तर 200 प्लस साईज आज या प्लॉटमध्ये, टेमकर सरांच्या प्लॉटमध्ये. सांगायचं मुद्दा एकच आहे सर, मी मागं पण सांगतोय, आज पण सांगतोय, निधून पुढं पण सांगत असणार आहे. PGR वापरण्यापेक्षा तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन प्रॉपर ठेवा. अन्नद्रव्य म्हटलं की जसं आपण खायला घरात चांगलंच खातो, आपण काय घरात खराब खात नाही, तसंच आपल्या शेतीला पण देताना अन्नद्रव्य ही चांगलीच दिली पाहिजे, ती पारखून घेतली पाहिजे. कोणत्या कंपनीचं कसं येतं काय येतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे. नुसतंच आणलं मार्केटमधून आणि दिलं सोडून असं न करता ती सगळ्या कंपनीची माहिती घेतली पाहिजे. युट्यूबला किंवा गुगलला जाऊन कंपनी कसे उत्पादन करते, तिचे मॉलिक्यूल कसे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्या बागाला सोडलं पाहिजे. कारण तुम्ही जर अन्नद्रव्य देताना जर चुकलात तर तुमची क्वालिटी, क्वांटिटी, वजन सगळ्यालाच तुम्ही मुकतात. त्याच्यामुळं माझं तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगणं काम आहे की दादांनो, अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रॉपर ठेवा. ते जर प्रॉपर ठेवलं, साईज, क्वालिटी, चकाकी, कलर, शायनिंग ह्या सगळ्या गोष्टींना तर चांगला रिझल्ट मिळतो. पण प्लॉट हा रोग प्रतिकारक क्षमता पण प्लॉटची वाढते. याचं ताजं उदाहरण हा प्लॉट आहे, कारण हा प्लॉट तेलाचा प्लॉट आहे. आज आम्ही पूर्ण फिरलो, आम्हाला 2च फळं तेलाची भेटली, पण ती पण ड्राय पडलेला होता. वातावरण एवढं घाण आहे, काले म्हणजे एवढ्या 2-3 दिवसात पाऊस चालूच आहे, दर 15 दिवसाला पाऊस अजून चालूच आहे. म्हणजे आज हा एप्रिल महिना आहे, आज 24 तारीख एप्रिल, म्हणजे 24/4/2026 आज तारीख आहे. हा पावसाचाच पिरियड आहे. 15 दिवसापूर्वी पण पाऊस झाला, अजूनही आठवड्याला वातावरण चेंज होतं. या स्टेजला तुमचा तेलाचा प्रादुर्भाव खूप वाढतो. पण ह्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित ठेवल्यामुळं रोगराईला जागा नाही. म्हणून मी कायम सांगत असतो, योग्य कंपनी म्हणजेच फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेन तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपन्यांची खते वापरा. ही खते वापरली, ही चांगली खते, उच्च गुणवत्तेची खतं आहे. ही खतं वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमधली रोगराई किंवा झाडाची ताकद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. आणि याचं लाईव्ह उदाहरण आज शेतकरी पण आहे, बाग पण आहे आणि फळे तुमच्या डोळ्यासमोरच आहे की आज ॲव्हरेज 200 प्लस साईज आहे. अजून तरी बाग काढायला किती दिवस टाइम असेल सर? अजून बाग 20-25 दिवस जाते. 20 दिवस तर नक्की जाणार. अजून 20 दिवस तर नक्कीच जाणार आहे. आज ॲव्हरेज साईज 200 प्लस आहे. टॉप साईज जरी मोजली तर 700 ग्रॅम पर्यंत फळं असतील आपल्या प्लॉटमध्ये, असतील ना सर? नक्कीच असतील. तुम्ही पण बघितले ते 700 ग्रॅम पर्यंत. आमचा अजेंडा एकच आहे की अजून आम्हाला साईज पण वाढवायची, प्लस कलर, शायनिंग, क्वालिटी पण वाढवायची. भाव कोणाच्या हातात नाहीये, तो आज एक आहे तर उद्या एक आहे तर परवा एक आहे, पण क्वालिटी पिकवणं ही शेतकऱ्याच्या हातात आहे. आणि जिथं क्वालिटी असन तिथं भाव पण चांगलाच मिळणार आहे त्याला. त्यामुळं मी परत एकदा तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो
की योग्य अन्नद्रव्याचे व्यवस्थापन ठेवा, रोगराई कमी राहील, PGR कमी वापरा प्लॉटला, झाडाची इम्युनिटी चांगली बूस्ट होईल. तर माझं एवढंच सांगणं आहे. सांगू इच्छितो त्या संदर्भात पण की काही गोष्टी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय तर ते चांगल्याच पोहोचवतोय, बरोबर. तर ह्या प्लॉटला आपण फर्टिन ॲग्रोचे म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेज पडून व्हिडिओ बघताना की नेमकी काय वापरलंय बा, पण ही कळाली, साहेब कळाला, शेतकरी कळाला, तुमचा चॅनल पण कळाला, पण प्लॉटला गेलंच काही नाही. हा म्हणजे आतापर्यंत काय वापर केला त्याच्या संदर्भात थोडी माहिती. तर आता ह्या प्लॉटला आपण फ्लॉवरिंग स्टेजला अमीन कॉझे नावाची आपली एक ग्रेड आहे, फ्लॉवरिंग ग्रेड आहे ती, फुलकळी सेटिंगसाठी छान काम करते. त्याच्यानंतर आपण 12-40-6 फर्टिगेशन मधून खाली वापरलेलं आहे, ड्रिप मधून त्याला. त्याच्यानंतर कॅलिफॉस, त्याच्यानंतर तुमचं ब्लॅक पॉट 12-5-40, टॉप केल, अशी विविध खतं आपण याला वापरलेली. असं नाही की 100% आपण फर्टिनच वापरलंय, पण एक 70-80% पर्यंत आपण या प्लॉटला फर्टिन ॲग्रोची खतं वापरलेली. 10-20% आम्ही दुसरी पण खतं वापरलेली, असं काही नाही. पण हे का सांगू इच्छितो, थोडंसं यांच्याच कांद्याच्या प्लॉटला ब्लॅक पॉट फवारलं होतं. एवढी साईज झाली, अक्षरशः कांद्याची साईज होता कांदे फुटायला लागले. म्हणजे आपण जे सोडतोय ते खतं एवढ्या महागाचे विकत घेतोय आपण मार्केटमधून, त्या खतांचा जर रिझल्ट नाही आला तर काय फायदा ना. बरोबर आहे ना, त्याच्यामुळे रिझल्ट यायलाच पाहिजे. रिझल्ट यायलाच पाहिजे, कारण आपण एवढे पैसे देऊन आणतोय. आता युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे महागाई वाढली, खतांचे रेट वाढले. मग या परिस्थितीत सुद्धा तुम्ही जर डोळे झाकून जर का आज मार्केटमधून खतं घेत असाल तर काही उपयोग नाहीये. तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढणारच आहे आणि तुमच्या मालाची गुणवत्ता निघणार नाही. त्याच्यामुळं परत एकदा मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की योग्य कंपनीची खतं निवडा, जसे की फर्टिन ॲग्रोची खतं आहेत, आणि चांगले अन्नद्रव्य जर निवडले तर क्वालिटी ही तुमच्या डोळ्यासमक्ष आहेच आहे. तर सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे, त्याबद्दल माझा ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं खरंच मनापासून अभिनंदन, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर जोंधळे साहेबांनी सांगितलेली ही त्रिसूत्री नियोजन, स्वच्छता आणि योग्य पोषण वापरलं तर तुमची डाळिंब बाग ही नक्कीच फायद्यात राहील. आणि मित्रांनो, खूप छान सुंदर माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या डाळिंब उत्पादन मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. प्रश्न आणि कमेंट्स नक्की या व्हिडिओमध्ये आपण विचारू शकता. त्याच्या तुम्हाला नक्कीच प्रश्नाचे उत्तर या कमेंटच्या माध्यमातून मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे.